शेतकऱ्यांसाठी 14 डिसेंबरच्या ठळक बातम्या। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पशुसंवर्धन दुग्धशास्त्राला कृषी अभ्यासातून कात्री, ICAR अहवाल जशास तसे लागू करण्यास विरोध। अशा लोकांपासून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। अवघ्या 1 रुपयाची कमाल, रब्बी पिकांना मिळाले संरक्षण। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा। तसेच गहू हरभरा पिकासाठी आणखी 3 दिवस करता येणार ऑनलाईन अर्ज। डाळिंबाच्या दरात मोठी सुधारणा, आवक मंदावल्याचा परिणाम। राज्यातील डाळिंब हंगाम अंतिम टप्प्यात। खानदेशात कापूस दरांवर दबाव निर्माण होत असून प्रतिदिन 22,000 क्विंटल इतकी आवक निर्माण होत आहे, तर प्रति क्विंटल 6,200 ते 7,000 रुपये भाव मिळत आहे। 6 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 544 कोटी रुपये अनुदान मंजूर। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने होणार रक्कम जमा। तसेच गुरुवारपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेसच मदत होणार असाही प्रस्ताव दिला आहे। महागाईने कांदा उत्पादन खर्चही वाढला। कांदा उत्पादनाला एकरी 75,000 रुपये खर्च येत असल्यामुळे अर्थकारण बिघडत आहे। कांदा चाळीचे मागील वर्षाचे 2,03 लाखांचे अनुदान अजूनही अवलंबित। 8,288 शेतकऱ्यांपैकी फक्त 188 शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ झाला आहे। शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ। नाफेडकडून कापसाला प्रति क्विंटल 7,521 रुपये भाव मिळत आहे, परंतु शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी कापूस घालण्यास परवडत नसल्याची टीका केली आहे। 5,000 हेक्टरवरील गहू पिकांवर मावाचा प्रादुर्भाव। शेतकरी चिंतेत, ढगाळ वातावरण, दमट हवामान, थंडी धुक्याचा परिणाम। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सरकारकडून काहीतरी मदत मिळावी अशी अपेक्षा सरकारकडे केली आहे। सांगली जिल्ह्यातील 2.5 लाख ग्राहकांचे 39 कोटी वीज बिल थकीत। वीज खंडितची कारवाई, बिल भरून घेण्यास तात्काळ प्रशासनाने केले आवाहन। शेतकरी मित्रांनो, दररोज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।